नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण पहिले 2 चलातील रेषीय समीकरणे याच्या अभ्यासाला आपण आज सुरुवात करूया. या पाठातील अत्यंत महत्त्वाचं सुरुवातीचं एक टॉपिक आहे. 2 चलातील रेषीय समीकरण आहे की नाही हे आपण कसं ओळखायचं? हे जरा आज आपण काही ह्यातल्या अटी, नियम आहेत ते जरा आज आपण समजून घेऊया. माझ्या सेमी इंग्रजी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी थोडंसं एक्सप्लेनेशन इथे देणार आहे. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स म्हणजेच ह्या ठिकाणी 2 चलातील रेषीय समीकरणं ह्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर ते कसं ओळखायचं? पण त्याआधी आपल्याला ह्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. आता या ठिकाणी मी इंग्रजी माध्यमाचंच पुस्तक वापरलेलं आहे. तर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी नीट लक्ष द्यायचं आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरणं. ती कशी आहेत? आता चल आपण कशासाठी वापरतो? आणि ह्याच्या आधी आपण काही उदाहरणं सोडवलेली आहेत. त्यामध्ये एक चल समीकरणं होती आणि ती समीकरणं आजपर्यंत आपण सोडवलेली आहेत. 2 चलातील रेषीय समीकरणं आहेत, पण ती कोणती आहेत? An equation which contain 2 variables and the degree of each term containing variable is 1. ह्या ठिकाणी आपल्याला हे जे समीकरणाचं सामान्य रूप दिलेलं आहे, जनरल फॉर्म दिलेला आहे, ax प्लस by प्लस c इक्वल 0 म्हणजेच ax अधिक by अधिक c बरोबर 0 हे समीकरणाचं सामान्य रूप आहे. आणि ह्या सामान्य रूपाकडे जर आपण पाहिलं तर ह्यामध्ये दिलेल्या प्रत्येक चलाचा घातांक हा 1 आहे, दिसत नाही म्हणजे तो 1 असावा. ह्या ठिकाणी चलाचा घातांक किती असावा? 1. म्हणजे इथे आपल्याला दिलंय 2 व्हेरिएबल अँड द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1 इज कॉल्ड अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. इथे प्रथम महत्वाची गोष्ट आहे, 2 चल असणं गरजेचं आहे. तर ह्या ठिकाणी चल आहे x आणि y हे चल दिलेलं आहे आणि त्यांचे घातांक म्हणजे त्यांचा जो डिग्री आहे तो 1 म्हणजे 1 असावा. तर ते आपले 2 चलातील रेषीय समीकरण आहे. पण अजून एक गोष्ट महत्वाची या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे ती बघूया आपण. A, B, C आर रियल नंबर्स. ह्या ठिकाणी जे आपल्याला A, B आणि C दिलेले आहे हे वास्तव संख्या असली पाहिजे. A, B आर नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाइम म्हणजेच एकाच वेळेला A आणि B हे शून्य नसावे. जर A किंवा B जर शून्य असेल तर काय होणार आहे? जर शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर ती संख्या शून्य येणार आहे आणि ते 2 चलातील रेषीय समीकरण राहणार नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा त्या समीकरणामध्ये x आणि y च्या जोडीला जर शून्य आला तर ते 2 चलातील रेषीय समीकरण आपण घ्यायचं नाही. आता आपल्याला एक उदाहरण दिलंय. 3x minus 4y plus 12 is equal 0 म्हणजे 3x वजा 4y अधिक 12 बरोबर 0. आता आपल्याला समीकरणाचं सामान्य रूप दिलेलं आहे, त्याच सामान्य रूपासारखंच हे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपण हे पक्षांतर करूया आपण. 3x बरोबर हे 4y पलीकडे गेले, धन 4y झाले आणि धन 12 चे ऋण 12 झाले. हे सामान्य रूप झालं. म्हणजे हे 2 चलातील रेषीय समीकरण आहे. म्हणजे ह्या अटी आपल्याला लक्षात ठेवायचे. पहिली अट, ते समीकरण 2 चलातील असलं पाहिजे, x आणि y. त्याच्याबरोबर त्यांचा कोटी हा 1 असला पाहिजे आणि A आणि B हे शून्य नसावेत किंवा घातांक ऋण नसावा. ह्या जर अटी पूर्ण झाल्या तर आपण त्यांना 2 चलातील रेषीय समीकरण असं म्हणू शकतो. त्यांना आपण असं म्हणू शकतो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तर चला आपल्याला जी काही उदाहरणं दिलेली आहेत ह्या ठिकाणी ह्या तक्त्यामध्ये ह्या चार्टमध्ये ती आपण बघूया. फर्स्ट आहे इक्वेशन नंबर फर्स्ट 4m प्लस 3n इक्वल 12. 4m अधिक 3n बरोबर 12. आता सांगा पाहू ह्या ठिकाणी आपल्याला त्यांनी येस उत्तर दिलेलंच आहे, पण दिलेल्या अटी ह्या ठिकाणी पूर्ण झाल्यात का? दिलेली अट पहिली अशी की ह्यामध्ये 2 चल असायला पाहिजे. 2 व्हेरिएबल्स, व्हेरिएबल्स या ठिकाणी आहेत m, n. 2 चल दिलेली आहेत. त्यानंतर
त्यांचे सहगुणक जे दिलेले आहेत ए आणि बी आणि सी कडे पाहूया. ह्या ठिकाणी ए ची किंमत 4 आहे आणि बी ची किंमत 3 आहे आणि सी आहे 12. म्हणजे ह्या ठिकाणी ए बी हा 0 नाही, तसंच ऋण संख्याही नाही. म्हणजेच दिलेल्या अटी ह्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजेच हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरण आहे. ह्या ठिकाणी येस लिहिलेलं आहे. तर आपण ह्या ठिकाणी सुद्धा लिहूया 2 चलातील समीकरण आहे. ह्या ठिकाणी आपण होय लिहिणार आहोत. तर दुसऱ्या समीकरणाकडे आपण पाहूया. दुसरं उदाहरण बघा. 3x² - 7y = 13 म्हणजे 3x वर्ग वजा 7y बरोबर 13. आता दिलेल्या अटीप्रमाणे x आणि y आहे, पण त्याचा घातांक ह्या ठिकाणी 2 दिलेला आहे. ह्या ठिकाणी आपली अट पूर्ण होत नाही. ह्या ठिकाणी 2 चलातील रेषीय समीकरण नाही, म्हणजे आपण ह्या ठिकाणी नाही लिहिणार आहोत. ह्या ठिकाणी जो घातांक म्हणजे हा समीकरणाचा जो घातांक आहे त्याची कोटी आहे ती 2 आहे, म्हणजे हे 2 चलातील रेषीय समीकरण असू शकत नाही. तिसऱ्या उदाहरणामध्ये बघा. वर्गमूळ 2 √2x - √5y = 16 वर्गमूळ 2x वजा वर्गमूळ 5y बरोबर 16. अगदी मुलं घाबरतात वर्गमूळ आलं, वर्गमूळ संख्या आली त्याच्यानंतर वाटतं अरे हे आहे किंवा नाही. तर काही घाबरायची गरज नाहीये. तर वर्गमूळ 2 आणि वर्गमूळ 5 आपल्या दिलेल्या अटीप्रमाणे त्या वास्तव संख्या आहेत आणि ह्या ठिकाणी त्यांची दिलेली चल सुद्धा x आणि y आहे. त्यांचा घातांक सुद्धा 1 आहे. म्हणजेच हे दिलेलं समीकरण हे 2 चलातील रेषीय समीकरण आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत होय लिहिणार. तर लिहायचंय आपण येस लिहायचं. उदाहरण चौथं. 0x + 6y - 3 बरोबर 0. 0x + 6y - 3 = 0. म्हणजेच हे आपलं दिलेल्या समीकरणाप्रमाणे आता आपण त्यांमधील अटी पूर्ण होत आहेत का बघूया. ह्या ठिकाणी x चा सहगुणक आहे 0 म्हणजे a च्या ठिकाणी a ची किंमत इथे 0 आहे. y ची किंमत 6 आणि c ची किंमत आहे -3 आहे. पण आपल्याला अट काय म्हणते की जर A ची किंमत किंवा B ची किंमत जर 0 असेल तर ते 2 चलातील रेषीय समीकरण असणार नाही. म्हणजेच ह्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत 2 चलातील रेषीय समीकरण नाही. त्याचं कारण तुम्हाला समजलं असेलच. म्हणजे हे जे A चं स्थान आहे किंवा B चं स्थान आहे तिथे 0 नसावा. एक्झाम्पल आपण 5वं बघूया. 0.3x + 0y - 36 = 0. 0.3x + 0y - 36 बरोबर 0. आता ह्या ठिकाणी पण आपल्याला हेच दिसत आहे. जसं चौथ्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं, की ह्या ठिकाणी x चा सहगुणक 0 होता, तसं ह्या ठिकाणी y चा सहगुणक 0 आहे. म्हणजे y ची किंमत सुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला 0 दिलेली आहे. तर हे सुद्धा 2 चलातील रेषीय समीकरण असू शकत नाही. म्हणून आपण 5व्याला सुद्धा आपण इथे नाही लिहिणार आहोत. चला आता 6व्या उदाहरणाकडे. 4/x + 5/y बरोबर 4. ह्या ठिकाणी आपल्याला 2 चल दिसत आहे. x आणि y दिसत आहे. आता x आणि y 2 चल तर दिसत आहेत. पण जर आपण हा विचार केला तर ह्या ठिकाणी हा घातांक जर आपण ह्याला वर नेलं तर त्याचा घातांक -1 होऊ शकतो. त्याची कोटी मायनसमध्ये येऊ शकते. मायनसमध्ये येते आणि म्हणून ह्या ठिकाणी ही अट पूर्ण होत नाही. आपल्याला घातांक वजा नको आहे, मायनस नको आहे आणि म्हणून इथे आपण लिहिणार आहोत नो म्हणजे नाही. 6वं उदाहरण सुद्धा 2 चलातील रेषीय समीकरण नाही. 7व्या उदाहरणाकडे आपण पाहूया. 4xy मायनस म्हणजे 4xy - 5y - 8. काय दिसतं ह्या ठिकाणी? आपल्याला जसं समीकरणाचं सामान्य रूप दिलंय, जनरल फॉर्म दिलेला आहे लिनियर इक्वेशनचं, त्यामध्ये दिलेलं आहे x
प्लस BY प्लस C इज इक्वल 0. पण ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी दिसतं XY. XY हा डबल दिसतोय. फक्त X दिसत नाहीये. तर हे आपण सामान्य रूप आपण घेऊ शकत नाही. म्हणजे आपल्या 7वं उदाहरण सुद्धा 2 चलातील रेषीय समीकरण नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मला अशी खात्री आहे की तुम्ही ह्या प्रकारची उदाहरणं तुम्ही सहज सोडवू शकाल. ह्या जर आपण व्यवस्थित ह्या अटी पाळल्यात, तर ही नक्कीच तुम्हाला सगळी उदाहरणं सोडवता येणार आहेत. तर सांगा पाहू, एक मी तुम्हाला ह्या ठिकाणी उदाहरण देते. 0x अधिक 4y बरोबर 10. हे 2 चलातील समीकरण आहे का? हे मला आत्ताच नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. वेगवेगळ्या प्रकारची आपण इक्वेशन्स, आपण रेषीय समीकरणं आपण कशी सोडवायची ते आपण पुढच्या भागात आपण बघणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी अजून काही तुम्हाला काही सूचना मला द्यायच्या असतील, की तुम्हाला अजून काही माहीत समजलं नसेल तर मला हे कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.